सगळ्यांना नमस्कार. मागच्या महिन्यापासून आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी जी काही 365 नामस्मरणावरची प्रवचनं लिहिलेली आहेत, त्यामध्ये फक्त नाम घ्या असं सांगितलं नाही, तर मनुष्याने त्याबरोबर सदाचरणाने वागावं असं सांगितलं. एवढी 365 प्रवचनं वाचायला सुद्धा आपल्याला वेळ होत नाही, असा हल्लीचा काळ आहे असं आदरणीय बाबा बेलसरांच्या लक्षात आलं. म्हणून त्या सगळ्या प्रवचनांचं सार की नाम तर घ्यायचंच आहे, पण नामाबरोबर आचरण सुद्धा कसं करायचं आहे हे सगळं बाबांनी त्या 13 आर्या ज्या लिहिलेल्या आहेत, हाची सुबोध गुरुचा, यावर आपण थोडंसं चिंतन करतो. त्यापैकी पहिली आर्या आपली झालेली आहे. आज आपण दुसऱ्या आर्येकडे वळणार आहोत. दुसरी आर्या अशी आहे, नामात रंगुनिया. नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाच सुबोध गुरुचा भोगासंगे उठेन गुंतावे असं म्हटलेलं आहे. पहिलं सांगितलंय काय, नाम सदा बोलावे. आता सांगितलंय काय, नाम तर घ्यायचंच आहे, बरोबर सगळे आपले रोजचे व्यवहारही करायचे आहेत, ते सोडायचे नाही. कारण लोकांना असं लगेच वाटतं की आता नाम घ्यायचं आहे म्हणजे बाकीचं आम्ही करायचं का नाही. कारण येता जाता उठत बसत तर नामच घ्या असं महाराजांनी सांगितलंय, मग बाकीचे व्यवहार करायचे की नाही अशी आपल्याला शंका येते. या शंकेचं निरसन पहिल्यांदा महाराजांनी केलेले, तसं काहीही करायचं नाहीये. व्यवहारी सर्व भोग भोगावे असं सांगितले. आणि कसं आहे, आपण या शरीरात आलो, या देहात आलो. हा देह कशामुळे चालतो, प्रकृतीमुळे. प्रकृतीच्या 3 गुणांमुळे हा देह चालतो. आपल्याकडून कर्म करून घेण्याचं काम कोण करतं, तरी प्रकृती करते. आणि आपल्याला ही प्रकृती कर्म करायला लावते आणि विषयांचे भोग भोगायला लावते. हो की नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे विषयांचे भोग तर आपल्याला भोगावेच लागतात. आणि ही देहाची धर्मयात्रा किंवा देहाची शरीर यात्रा चालावी यासाठी आपल्याला काही भोग भोगावेच लागतात. खाणं आहे, पिणं आहे, अंगावर कपडे घालणं आहे, घरदार आहे, सगळंच आहे. त्याने काहीही सोडायचं नाहीये असं महाराजांनी सांगितले. संसार जरूर करायचा आहे, प्रपंच जरूर करायचा आहे असं सांगितलं. कारण हे कर्म आपल्याला का करावं लागतं, तर विषयांचे भोग भोगायला लागतात म्हणून. भूक लागते 12 वाजता म्हणजे मग त्यासाठी स्वयंपाकाचं कर्म करावंच लागतं. सकाळी उठल्यावर स्नान करावंच लागतं, कारण शरीर स्वच्छ व्हायला लागतं, म्हणजे आपल्याला स्नानाचं कर्म करावंच लागतं. पूजा करावीच लागते, ही उपासना आहे आपली, तेही कर्मच आहे. संध्याकाळचा स्वयंपाक आहे, दुपारचा चहा पाणी सगळं आहे, नोकरी धंदा आहे, काय नाही करायला लागतं, सगळं काही करायला लागतं. म्हणून म्हटलेलं आहे, हे सगळे भोग भोगायचे. शिवाय कधीतरी कंटाळा येतो, कधीतरी मनोरंजन सुद्धा आपल्याला हवं असतं. हो की रोजच्या या राट गाडल्यामधून काहीतरी पाहिजे असतं. मग कुठे कधीतरी पत्ते खेळायला आवडतात, कॅरम खेळायला आवडतो, किंवा कुठेतरी फिरायला जायला लागतं, किंवा खरेदी करायला आवडते. हे सगळे मनोरंजनाचे थोडे थोडे प्रकारच आहेत. कुठेतरी तीर्थयात्रेला जातो, हे सगळं सोडून द्या असं कधीच महाराजांनी सांगितलेलं नाही. ते सगळं करायचं आहे, फक्त त्यात मन स्थिर करायचं नाही, तिथे थांबायचं नाही. बघा, एखाद्या दुकानात एखादी वस्तू दिसली, ती आपल्याला आवडली की आपण तिथे लगेच थांबतो. त्या वस्तूकडे जर बघत राहिलो तर एक 5 मिनिटं जर आपण त्या साडीकडे किंवा कुठल्या वस्तूकडे बघत राहिलो तर असं वाटतं की ती वस्तू घेऊन टाकावी. म्हणून म्हटले त्या ठिकाणी, त्या विषयाच्या ठिकाणी मन स्थिर करायचं नाही, थांबायचं नाही. थांबलो की आपण त्या विषयामध्ये अडकलो म्हणून समजावं. म्हणून म्हटलेलं आहे, कुठे थांबायचं नाही. आणि थांबलो त्या गोष्टीमध्ये, त्या विषयामध्ये, की मग आपोआप सुख दुःखही आलीच ना. म्हणून म्हटले, कुठल्याही विषयाची चटक लागता कामा नये. फक्त काय सांगितलंय, चटक लागता कामा नये. पत्ते खेळायचे आहेत, 1-2 डाव खेळले पास ना पुरेसे आहे. तर रात्र पत्तेच खेळायचे आहेत, हे पण चुकीचं आहे असं महाराजांना आपल्याला सांगायचंय. कारण जितकं आपण या विषयांना चिकटून बसू ना, तितकी आपल्याला सुख आणि दुःख भोगावे लागतात. सुख आणि दुःख भोगावे लागतात. म्हणून म्हणाले, या विषयांपासून थोडस दूरच राहायचं, त्यांचा संग फार करायचा नाही असं सांगितलं. त्यासाठी महाराजांनी खूप छान उदाहरण दिले की आपण बरेच वेळा प्रवास करतो, एसटीतून प्रवास करतो, रेल्वेतून प्रवास करतो,
मग कोणीतरी शेजारी आपल्याला येऊन बसतं, अनोळखी व्यक्ती असते, पण प्रवास बराच मोठा असतो. मग आपण कुठेतरी ओळख काढतो, तुम्ही कुठल्या गावचे, तुम्ही तुमचं नाव काय, तुमची मुलं बाळ काय, अशी सहज गप्पा सुरू होतात. एक 2-3 तास प्रवासाचे छान जातात, जरा बोललो आपण तुमचं काय माझं काय जरा झालं की. आणि मग 2-3 तासांनी त्या माणसाचं स्टेशन येतं, तो खाली उतरून जातो, आपण पुढे जातो. ती जी व्यक्ती भेटलेली असेल त्या व्यक्तीचा विचार आपल्या मनात थोडा वेळ राहतो, नाही राहत असं नाही, थोडा वेळ राहतो, अजून एक तासभर आहे, पण एक तासानंतर आपण विसरून जातो की नाही. म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या तिथे थांबलो का, स्थिर झालो का नाही. त्याप्रमाणे महाराज म्हणाले की कुठल्याही विषयांच्या ठिकाणी थांबायचं नाही, अजिबात थांबायचं. थांबलं की तुम्ही आसक्त झालातच म्हणून समजा. मग आसक्त होऊ नये यासाठी काय महाराज म्हणाले की त्याला सारखं ओढून आणायचं, कुठे नामावरती आणून बसवायचं. म्हणजे सारखं नाम घेतलं की आपण पुन्हा ते विषय विसरून जातो. म्हणून पुढच्या शेवटच्या ओळीत असं म्हणते, भोगा संगे कुठे न गुंतावे, असं म्हणतात. गुंतावे, गुंता हा शब्द आपण कुठे कुठे वापरतो. केसांचा गुंता, दोऱ्याचा गुंता. आपण एखादी गोष्ट काही शिवायला घेतलं की तो दोरा दरवेळेला एखादा असा टाका घातला की दरवेळेला तो दोरा असा व्यवस्थित बाहेर आलाय की नाही हे बघतो, हो की नाही. नाहीतर मग तो तसा नाही बघितला गेला तर 2-3 टाके घातल्यावरती गुंता होतो. म्हणजे दरवेळेला आपण तो दोरा रिकामा करतो की नाही. दुहेरी दोरा असेल तरी तो व्यवस्थित रिकामा करतो. कसं आहे, या विषयांपासून आपण रिकामं झालं पाहिजे, थोडस दूर गेलं पाहिजे, त्याला चिकटून बसायचं नाही तर मग गुंततो. आणि तसंच केसांचा आहे, केसांचा एक गुंता होतोच की, ओके. पण ह्या केसांचे सुद्धा बघा, आता हल्लीच्या काळात आपल्याला वेड्या कमी दिसतात, पण खरी पद्धत काय आहे की 3 पेड व्यवस्थित करायचे, ते 3 पेड एकमेकात गुंफायचे आणि ती वेडी दिसते, छान दिसते. आणि ती वेडी आणि राहते पण 2-3 दिवस चांगली. त्याला काही नाही नंतर केलं तरी चालतं, प्रवासात गेलं तरी ती वेडी चांगली राहते. कारण ते पेड जे असतात ते 3 पेड असतात, ते व्यवस्थित एकमेकात गुंफलेले असतात. आणि ज्या वेळेला आपण वेडी सोडतो त्यावेळेला तिन्ही पेड वेगवेगळे होतात. पण त्यात सुद्धा गुंता नसतो बरं का, थोडासाच झालेला असतो, फार नसतो. ते पेड तिन्ही वेगवेगळे होऊन जातात, एकमेकात गुंतत नाही. पण तसेच केस मोकळे सोडले तर मात्र गुंता हा होतोच. कसं आहे, आपण सुद्धा या त्रिगुणांमध्ये अडकलोय की नाही. म्हणजे त्रिगुणांची तिपेडी म्हणून, त्रिगुणांची तिपेडी सत्व रज तम, या तिपेडीत आपण अडकलेलोच होतो, यातून आपली सुटका आहे का नाही. आणि म्हणूनच आपण सारखे विषय भोगत असतो, सारखे विषय भोगायला लागतो. हे त्रिगुण आपल्याला काहीतरी करायला लावतात. मग या विषयांची सुद्धा अशी व्यवस्थित आपण वेणी घातली तर आपण या विषयांचा गुंता करून घेणार नाही. तो गुंता जर मात्र झाला तर केसांचा गुंता काय, त्या दोऱ्याचा गुंता काय, त्या विषयांमध्ये आपलं मन गुंतलं काय, ते शेवटी कापावंच लागतं, नाहीतर त्यातून सुटका नाही. आणि जितकं आपण त्या विषयांचं चिंतन करू ना, म्हणजे काही वेळेला असं होतं बरं का की आपण तो विषय उपभोगतोच असं नाही, पण चिंतन करत बसतो. उदाहरणार्थ समजा आपण म्हटलं की कुठेतरी मला काशी यात्रेला जायचं आहे, आपण ते जातोच असं नाही, पण काशी यात्रा काशी यात्रा आज 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 तो विचार खोलपर्यंत जाऊन बसतो. तो इतका खोलवर जाऊन बसतो की तो बाहेरच पडत नाही. आणि त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो, कारण ती वासना असते. म्हणून म्हटले कुठल्याही विचारामध्ये, कुठल्याही विषयामध्ये गुंतून पडायचं नाहीये, चिकटून बसायचं नाहीये, किंवा नेहमीच आपला शब्द आसक्ती ठेवायची नाही. मिळालं मिळालं नाही नाही, ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आज श्रीखंड खाल्लं म्हणून त्या श्रीखंडामध्ये आपण आसक्त व्हायचं नाही. मग असं मनात येईल आपल्या, मग हा संसार करायचा कसा, हा प्रपंच कसा करायचा. तर थोडी आसक्ती असणारच ना, त्याशिवाय प्रपंच होतो का, नाही का. थोडी आसक्ती, थोडं प्रेम, हे सगळं असणारच, असावंच लागतं. त्याशिवाय प्रपंच आपला सुखाचा आणि सुरळीत होत नाही. बघा ना, आपल्याला धन दौलत हवी असते, अलंकार हवे असतात, हिरे मोती हवे असतात,
जमीन जुमला हवा असतो, गाई गुरं, आता गाई गुरं नाही, गाड्या घोड्या लागतात, स्कूटर लागते, चार चाकी लागते, हे सगळं लागतं. शिवाय आपली माणसं असतातच, नातेवाईक, पती पत्नी, मुलं बाळ, सुना, सगळं असतं. आणि ह्या सगळ्यांसाठी आपल्याला काही ना काहीतरी व्यवहार सारखा करावा लागतो. हा व्यवहार आपण केला की तो आपण निर्ममत्वाने करायचा, त्याच्यात ममत्व ठेवायचं नाही, किंवा त्यात आपला अधिकार आहे असं दाखवायचं नाही, किंवा सत्ता दाखवायची नाही. नाहीतर मग आपण त्यात आसक्त झालो असं. म्हणजे कसं, सगळं तटस्थपणे करायचं. ते आलेलं आहे, जे माझ्या समोर कर्तव्य आलेलं आहे, ते कर्तव्य मला परमेश्वराने दिलेलं आहे, ते करण्याचं माझं काम आहे. ते माझं काही आहे का? माझं काहीही नाही. इतकं तटस्थपणे आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, साक्षी भावाने आपण त्याकडे बघता आलं पाहिजे. म्हणजे मग आपण त्यात अजिबात आसक्त होत नाही. हे थोडक्यात महत्व नको. कुठलीही गोष्ट किती मिळवायची याला काहीतरी लिमिट असतं, मर्यादा आपणच घातली पाहिजे. श्री महाराज काय म्हणतात, किती पैसा मिळवायचा? आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढाच, आपल्याला पुरून उरेल एवढा पैसा मिळवायचा हा नाही. नाहीतर मग ती आसक्ती झाली, हो की नाही? आणि मुख्य म्हणजे महाराजांचं म्हणणं असं आहे की आपल्याला पुरून पुन्हा उरला पैसा तर आपल्या मागे मुलांची भांडणं लागतात, त्यापेक्षा तो पैसा शिल्लक न राहिला बरा, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पैसा सुद्धा मिळवायचा, तो किती मिळवायचा त्याला काहीतरी मर्यादा नाही. म्हणजे थोडक्यात काय, कुठल्याही गोष्टीत आसक्ती नको आहे आणि ममत्व नको आहे. जेवढं नशिबाने मला प्राप्त झालेलं आहे ना, त्या समाधानी राहावं. किंबहुना हा जो संसार आहे किंवा हा प्रपंच आहे, या संसारात जे जे काही मी माझं म्हणते, जे जे काही मी माझं म्हणते, ते सगळं माझं नाहीच आहे. ते कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. त्यानेच हा प्रपंच मला दिलाय. ही सगळी आजूबाजूची माणसं माझी जी आहेत ना, ती त्याचीच आहेत असं समजायचं. मी फक्त कोण आहे? मुनी आहे. मुनी काय करतो? सगळा व्यवहार सांभाळतो, पण अधिकार दाखवतो का? सत्ता दाखवतो का? कधीच नाही. आपल्याला माहिती अंबरीश राजाची कथा भागवतामध्ये येते. अंबरीश राजाकडे सगळं काही होतं, तो राजाच होता, सार्वभौम राजा होता, त्याच्याकडे काय नव्हतं? सगळं काही होतं, पण तो कशामध्येही आसक्त नव्हता. हे सगळं माझं नाहीच, हे जे पृथ्वीचं राज्य मला मिळालेलं आहे, हे मला मिळालं नाही, हे राज्य करायला फक्त दिलेलं आहे माझ्याकडे. हे सगळं कुणाचं आहे? परमेश्वराचं आहे, याच्यात मी काही करणारा नाही, असाच अंबरीश राजाचा भाव होता. आणि अशा पद्धतीने सुद्धा आपण आपल्या संसारात वागलो, प्रपंचात वागलो, तर आपल्याला सुद्धा या गोष्टीमध्ये आसक्ती वाटणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे, भोगा संगे तुफेन गुंतावे. बघा, शेजारच्या घरात एखादी वस्तू हरवली किंवा कुठल्या मैत्रिणीची वस्तू हरवली, तर आपल्याला वाईट वाटेल की बघ तिचं पाकिट चोरीला गेलं, हो की तिने सांगितलं अगं असं असं झालं, माझं पाकिट चोरी झालं किंवा माझा मोबाईल चोरीला गेला, वाईट वाटतं. पण इतकं वाईट वाटतं का? नाही. कारण तो मोबाईल आपला होता का? नाही. तुम्ही माझा म्हटलं का? नाही. पण माझा मोबाईल म्हटलं आणि तो जर हरवला तर मात्र आपल्याला नक्कीच वाईट वाटेल. कारण काय, त्याच्यात मी माझे हे शब्द येतात आणि थोडक्यात महत्व आलं की आपल्याला वाईट वाटतं. याचाच अर्थ काय, आसक्ती असते. ती आसक्तीच ठेवायची नाही. जे काही आहे ते परमेश्वराचं आहे, त्याच्या कृपेने मला मिळालेलं आहे, एवढंच समजायचं. आणि अशा पद्धतीने वागलो तर मग म्हणाले आपल्याला ह्या संसारातून, या भवसागरातून पार व्हायला काही वेळ लागणार नाही. कारण जोडीला नामस्मरण आहे, जोडीला नामस्मरण आहे. कुठला तरी आपण खेळ खेळत असतो, बुद्धिबळाचा खेळ काय. बुद्धिबळाच्या खेळात दोन माणसं बसलेली असतात, तिकडे हत्ती घोडे सगळं असतं, उंट असतं, प्यादा असतं, वजीर असतो, राजा असतो, इकडेही असतं. आणि आपण ते दोन खेळाडू असतात, ते एकमेकांच्या हत्तीला प्यादाला मारतात. हा तुझा हत्ती मारला, की लगेच तो म्हणतो हा मी तुझा उंट मारला, हा तुझा राजा मारला. आपल्याला वाईट वाटतं का? नाही वाटत. कारण ते सगळं कसं आहे, खोटच आहे हे आपल्याला माहिती, मिथ्या आहे.
नाशिवंत आहे हे आपण समजत असतो. त्याप्रमाणे आपण संसारात सुद्धा हे सगळं मिथ्या आहे असं समजून वागलो तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही. म्हणून आसक्ती फक्त संसाराची वाईट आहे. हा संसार वाईट नाही, या संसारातले विषय सुद्धा वाईट नाही. म्हणून गजानन महाराजांची जी पोथी आहे, परमपूज्य दासगणू महाराजांनी लिहिलेली, त्या पोथीमध्ये एक छान उभी आहे, गार पाण्यात राहते. गार पाण्यात राहते पडी परी पाणी आत शिरू न देते. गार म्हणजे गारगोटी. गारगोटी पाण्यात असते, ती आतमध्ये ती पाण्यात राहिली तरी तिच्या आत पाणी शिरतं का? नाही. त्याप्रमाणे आपण संसारात असतो तरी तो संसार किंवा ते विषय आपल्याला शिरू द्यायचे नाहीत असं सांगितलं. आपल्याला सगळ्यांना माहित असेल, रामकृष्ण परमहंसांनी हेच उदाहरण दिलेलं आहे की बोट पाण्यावर तरंगत असते तर सगळं छान असतं, पण त्या बोटीला भोग पडलं आणि बोटीत पाणी शिरलं की ती बोट बुडायला वेळ लागत नाही. तसंच आपलं आहे. आपण या संसारात आलोच आहोत, पण या संसारातल्या विषयांमध्ये हे विषय जर आपल्यात शिरले, ही आसक्ती जर मनात आली, त्या विषयांबद्दल महत्व निर्माण झालं की आपण या संसार सागरात बुडलोच म्हणून सांगा ठरलेलं आहे असं सांगितलं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की आपण कसं वागायचं, ममत्व नाही दाखवायचं, कुठल्याच गोष्टीत ममत्व दाखवायचं नाही. कधीतरी असं होतं बघा, आताच्या काळात असं होत नाही. पूर्वीच्या काळी खूप लांब लांब प्रवासाला कुठे जायचं म्हणजे घरातले दागदागिने असतात ते कुठे ठेवायचे. आता लॉकर असतात त्यामुळे आपल्याला हा प्रश्न पडत नाही, मग ते कुठे ठेवायचे. मग अशी पद्धत होती की आपल्या माहेरी घेऊन ठेवायचे किंवा शेजाऱ्यांचा विश्वास असतो ना की माझे दागिने सांभाळा, मी 15 दिवस गावाला चालले, काही ठेवा, ते दागिने तुम्ही सांभाळा. आपल्याकडे जर तुम्ही दागिने आणून दिले सांभाळायला की मी येईस तरी तुम्ही सांभाळा, तर आपण ते व्यवस्थित सांभाळतो की नाही. कारण ते असतात कुणाचे, दुसऱ्याचे, आपलेच असतात. म्हणजे आपल्या दागिन्याला सुद्धा एवढं सांभाळणार नाही, ते लक्ष ठेवणार नाही, पण त्याच्या दागिन्यांवरती मात्र आपलं पूर्ण लक्ष असतं. पण ते आपल्याला आता एखाद्या वेळेस त्याच काळात लग्नाला जायचं असेल तर आपण ते दागिने काढून घालू का? नाही, कारण ते आपले नाही, ते दुसऱ्याचे आहेत. आणि ती जी व्यक्ती आहे जिने दागिने आपल्याकडे ठेवले आहेत, ती 15-20 दिवसांनी आली की लगेच आपल्याला बरं वाटतं, हे बाई तुझे दागिने खिशात टाकले. आपण ममत्व दाखवतो का त्याच्यावर? अजिबात दाखवत नाही. जे ममत्व आलं की त्रास आला. आपला दागिना एखादा हरवला तर आपल्याला तिकडे त्रास होतो. नेहमीचं उदाहरण आहे, एखादा घरातला चमचा जर इकडचा तिकडे ठेवला आणि सापडला नाही तर घरातली स्त्री अस्वस्थ होते, कुठे गेला चमचा, कुठे गेला चमचा, माझ्या माहेरून मिळालेला होता. मग हा अस्वस्थपणा का येतो? कारण मी माझेपणा त्यात असतो म्हणून हा मी माझेपणा ठेवू नका असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून म्हटले भोगा संगे कुठे न गुंतावे. आपण गुंतायचं कसं नाही हे शिकतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की नाथ महाराजांनी खूप छान सांगितले. पूर्वीच्या काळी कसं होतं, म्हणजे आता सुद्धा आपण प्रवासाला जातो, चालत प्रवास करायचे लोक. मग एखादं गाव आलं, गावाची वेस दिसली की त्या गावात कोणाचं घर दिसतंय का, किंवा त्या घरात गावचे पाटील असतील, त्या पाटलांच्या घराच्या इथे हा प्रवासी यायचा. मग घरातली माणसं बघायची, कोणीतरी व्हॉट्सअप वालेला दिसतोय, प्रवासी दिसतोय, तर त्याला सांगायचं ठीक आहे तुम्ही आजच्या वेळेस तुम्ही काम करा, त्याला जेवायला वगैरे द्यायचे ते. तो तिथेच आपली पथारी टाकायचा उचलीवर आणि झोपायचा. सकाळ झाली की तो लगेच निघून जायचा. हो, त्याने चौकशी केली का त्या घरातल्या लोकांची, तुम्ही कोण, कुठले, तुम्हाला मुलं बाळं किती, काय काय नाही. सकाळ झाल्यावर तो निघून गेला. तो म्हणला नाही की मी आता इथेच राहतो, तो म्हणला का मी इथेच राहतो असं तो म्हटला नाही. म्हणून म्हटले पाहुणा घरासी आला प्रातःकाळी निघून गेला, तैसे वर्तावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी असं म्हणते. जोवर आपल्याला या देह मिळालाय ना, या देहात आपण पाहुणे आलेलो, किती दिवस, किती वर्ष, किती महिने आपल्याला माहिती नाही. एक ना एक दिवस
आपल्याला हा देह सोडून जायचा आहे, हा देह आपला नाही असं मनात आणलं की ममत्व अजिबात राहत नाही. हा देह आपल्याला भाड्याने मिळालेला आहे, याला भाडं द्यावं लागतं. याला जे आपण खाणं पिणं देतो ना, तो देह चांगला राहण्यासाठी आपण सगळं देत असतो, दूध देतो, सगळं देतो, व्यायाम करायला लागतो, सगळं करतो. पण या देहाचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे? आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी, मोक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मानवी देह प्राप्त झालेला आहे. तो कधी ना कधीतरी सोडायचा आहे. तो पंचमहाभूतांचं गाठोडं आहे. त्या गाठोड्यातून आपल्याला कधी ना कधीतरी बाहेर पडायचं आहे. म्हणून या देहात सुद्धा अजिबात आसक्त व्हायचं नाही असं सांगितलेलं. म्हणून म्हटलेलं आहे समर्थ रामदासांनी, तुला ही तनु मानवी प्राप्त झाली, तुला ही तनु मानवी प्राप्त झाली, बहु पुण्य यत्ने फळाला आली, बहु पुण्य यत्ने फळाला आली. तिला तू कसा विषयी गोवसिले, तिला तू कसा विषयी गोवसिले, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, जय जय रघुवीर समर्थ. ही तुला मानवी तनु मिळालेली आहे. बहुयत्न पुण्य, खूप पुण्य केले आतापर्यंत, म्हणून ही तनु मिळालेली आहे. आणि ह्याचा उपयोग तू कशासाठी करतोय? या विषयांमध्ये तिला कशाला अडकवून ठेवतो आहेस? यातून बाहेर पड असं सगळ्या संतांनी सांगितलं. म्हणजेच काय, आसक्ती ठेवू नका. आणि ही आसक्ती जर काढून घ्यायची असेल तर काय, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे असं सांगितलेलं आहे. म्हणजे जसं आपण नामस्मरण करू ना, तस तसं आपण आपोआप या विषयांमधून बाहेर पडतो असं सांगितलं. नाही तर या विषयांमधून बाहेर पडणं फार महाकठीण काम आहे असं सांगितले. बघा, प्रियव्रत राजा होता, म्हणजे स्वयंभू मनूचा पुत्र. अगदी आपला जो मनु म्हणतो ना आपण, मनु, त्याचा पुत्र प्रियव्रत राजा होता. खूप मोठा पराक्रमी होता, विद्वान होता, हुशार होता, पण परमहंस होता. देवर्षी नारद मुनी हे त्यांचे सद्गुरू होते. त्याला तो भक्ती मार्गाला लागलेला होता. त्याला त्याच्या वडिलांनी म्हणजे मनुनी सांगितलं की बाबा रे, आता तू राज्य सांभाळ, राज्याची जबाबदारी तू घे. तो म्हणला नाही, मी राज्य करणार नाही, मला काही राज्य वगैरे नको आहे, कारण मला फक्त परमार्थ करायचा आहे. आणि मी जर राज्य सांभाळत बसलो तर मी परमार्थ कधी करणार, कारण मला करायचं नाहीये. तू विवाह कर. विवाह पण करणार नाही, कारण विवाह तर म्हणाले, त्यामुळे मनुष्य म्हणाले या संसारात आसक्त होतो, ही बायका मुलं वगैरे ह्याच्यातच राहतो, मला हे काही करायचं नाही. ऐकायलाच तयार नाही. अरे तो तुझा धर्म आहे, ते तुझं कर्तव्य आहे, पृथ्वीचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे, तू राजा आहेस, क्षत्रिय आहेस. पण प्रियव्रत राजा ऐकायला तयार नाही. मग आता ब्रह्मदेवानं बोलावलं. ब्रह्मदेव म्हणजे कोण? स्वयंभू मनुचे वडील, म्हणजे आजोबा प्रियव्रत राजाचे. त्यांना बोलावलं, तुम्ही सांग आता माझ्या मुलाला समजावून सांगा. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे बाबा, प्रजेची निर्मिती करणं हे आपलं काम आहे. हो की नाही? प्रजोत्पादन व्हायला पाहिजे, कारण सृष्टीची निर्मिती पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. त्यासाठी तुला विवाह करायला पाहिजे, कारण ही आज्ञा कुणाची आहे? त्या ब्रह्म परमेश्वराची आहे. आणि त्याच्या आज्ञेच्या नुसारच आपल्याला वागावं लागतं. त्याच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही, तेव्हा तुला विवाह करायलाच पाहिजे. पण प्रियव्रत राजा काही ऐकायला तयार नाही. त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्याला हेच समजून सांगितलेलं आहे की बाबा रे, विवाह करणं किंवा प्रपंच करणं, संसार करणं हे काही चुकीचं नाहीये, हे योग्यच आहे. उलट गृहस्थाश्रमात राहून अनेक गोष्टी करता येतात. फक्त या संसाराची आणि या प्रपंचाची जी आसक्ती आहे ना, ही वाईट आहे, ही वाईट आहे. प्रपंच करणं या विषय सुद्धा वाईट नाहीत असं सांगितलेलं आहे. आणि हे प्रियव्रत राजाला पटलेलं आहे बरं का, पटलेलं आहे. ब्रह्मदेवाने पटवून सांगितलेलं आहे. आणि प्रियव्रत राजाने विवाह वगैरे केलेला आहे, त्याला सगळ्या गोष्टी समजल्या आणि त्याने आपल्यासाठी खूप छान संदेश देऊन ठेवलेला आहे. प्रियव्रत राजाने काय देऊन ठेवलेलं आहे? प्रियव्रत राजाने असं सांगितलेलं आहे की नेहमी असं मनात म्हणावं
नेहमी मनात म्हणावं, रोज म्हणावं, काय या जगात माझं कोणी नाही, मी कोणाचा नाही, या जगात माझं काहीही नाही, एक परमेश्वर परमात्मा हाच फक्त माझा आहे, बाकी या जगात माझं कोणीही नाही, या जगातली कुठली वस्तू सुद्धा माझी नाही, असं दररोज म्हणायचं. म्हणजे आपोआप ते मनात भिनतं आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची आसक्ती वाटत नाही, असं प्रियव्रतराजांनी छान सांगून ठेवलेलं आहे. खरंच असं जर आपण भोगलं तर काय अवघड नाही मला वाटतं, नाही का? दररोज असं म्हणायला हरकत नाही की माझं या जगात काहीही नाही, माझं या जगात कोणीही नाही. मग कुणाला वाटेल मग आम्ही काय सारखा फक्त परमार्थच करायचा का 24 तास, म्हणजे नामस्मरणच करायचं का? नाही ना, महाराजांनी तेच सांगितले ना की सगळे भोग सेवावे असं सांगितलेलं. सगळं तुमचं कार्य करा, सगळे व्यवहार करा, दान धर्म करा, यज्ञ या करा, तीर्थयात्रा करा, सत्कर्म करा, फक्त त्याची आसक्ती ठेवू नका. पण नामस्मरण केलं की आपोआप आसक्ती जाते, मी ते बघितलंच. पण नामस्मरण केलं एकीकडे काम करता करता की त्याचा परिणाम काय होतो, तर आपल्या हातून जे व्यवहार चालू असतात ना, ते व्यवहार सुद्धा उत्तम होतात, पारदर्शी होतात, त्यात कुठलाही दोष राहत नाही. उलट एखादा आपला व्यवहार जर चुकीचा होत असेल आणि आपल्या मनात भगवंतांचं स्मरण असेल, तर तो व्यवहार चुकीचा होत असेल तर भगवंत बरोबर आपल्याला दिशा दाखवतात किंवा तो व्यवहार होणारच नाही. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. किंवा दोष राहिला तर तो दोष भगवंत काढून टाकतात. गोपिकांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या गोपिका सारख्या कृष्ण 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 करायच्या. त्या एका गोपीची सासू होती, ती म्हणजे काय सारखी कृष्णाच्या मागे जातेस ग, काय सारखं कृष्ण कृष्ण, आज तू बाहेर जायचं नाही, आज तू बाहेर जायचं नाही, आज आपल्याकडे खूप पाहुणे येणार आहे, ती एवढी 2 किलो गाजर आहेत ना, ही किसायची, याचा हलवा करायचा. अडकून ठेवलं तिला घरात सासूने. ती म्हणजे ठीक आहे, पण आता बिचारीला कृष्णाची ओढ लागलेली होती. मग काय, हा गोविंद 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 नाम चालू होतं, गाजर किसते किसते किसते, त्याचा सगळा हलवा करायला घेतलायला आहे, त्याच्यात काय सगळं घातलेलं आहे, आता तो छान गाजर शिजली तुपावर परतली वगैरे, आणि आता त्यात साखर घालायची. पण साखरेऐवजी मिठाची बरणी काढली गेली, कारण साखर आणि मीठ दिसायला सारखंच. मिठाची बरणी काढली त्या नादात, कारण मुखात काय गोविंद गोविंद नाम, कुठल्या तरी नादात असतो की अशा गोष्टी होतात की नाही, आपण म्हणतो की नाही, अरे बापरे असं झालं का, मी त्या नादातच होते. तसं ही गोविंदाच्या नादात होती, त्यामुळे झालं काय, त्या गाजर हलव्यात घातलं मीठ आणि मिठाची बरणी ओतली आणि लक्षात आलं आता काहीच खरं नाही, आता सासू मला काही नीट करणार नाही, चांगला चोप देणार आणि पाहुणे येणार आहेत त्यांना काय खायला घालायचं. आता सारखे होतं का त्यावेळेला ऑनलाईन लगेच मागवलं, काही नाही शक्य आहे का, काही नाही हो. काय करायचं, ऐकायला गाजर परत आणायची का, सासूला काय सांगायचं, सासू चांगली खोडून काढेल, घाबरून गेली बिचारी. आईने सगळे जेवायला बसले आणि झालं उलट, सगळे पाहुणे म्हणले, अहो म्हणाले असा मधुर हलवा आम्ही कधीच खाल्ला नाही आतापर्यंत. का हो, तर गोविंदाच्या नामाची गोडी त्यात उतरली. पण ती खारट चव त्या गोपिकेला मात्र कळली, पण बाकीच्यांना कळली नाही. म्हणजे भगवंतांनी तिच्या नामातलं हा जो दोष होता, तिच्या कर्मातला हा दोष हा काढून टाकला. का, कारण मी माझं नाम करते, ती नामात रंगून गेली, ती गोविंदाच्या नामात रंगून गेली असं सांगितलं. म्हणून म्हटलेलं आहे की कुठल्याही गोष्टी आपण जर नामस्मरण करता करता ती गोष्ट केली, असं म्हणतात बघा की आपल्याकडे काही कार्यक्रम असला, पुरणपोळ्या वगैरे करायच्या असल्या किंवा काही पक्वान्न करायचे असले, हे खरं तर दररोजच म्हणायला पाहिजे, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावं असं म्हणते. कारण अन्नपूर्णा साक्षात आपल्या मदतीला येते बरं का. अन्नपूर्णाच तर सगळं करत असते ना, तिच्या आशीर्वादानेच आपल्याला सगळं मिळत असतं. म्हणून असं सांगितलेलं आहे की अन्नपूर्णा स्तोत्र सुद्धा म्हणावं की आपोआप सगळा स्वयंपाक चांगला होतो असं म्हणतात, तर तिच्या स्मरणात आपण तो करतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याचं स्मरण झालं पाहिजे, त्याचं नामस्मरण झालं पाहिजे, त्या नामामध्ये रंगून गेलं पाहिजे.
एक आपण दृष्टांत बघूया. श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपले त्यांचे एक शिष्य होते बापूसाहेब मराठे. बँकेत नोकरीला होते, मोठे अधिकार पदावर होते. मग अधिकार पदावर होते म्हणताना बँकेने त्यांना कार घेऊन दिली, गाडी 4 चाकी घेऊन दिली. मग बापूसाहेबांनी ती महाराजांना दाखवायला आणली. महाराज बघा, मला बँकेने गाडी दिली आता. आनंद वाटला म्हणून महाराजांना दाखवायला आणले. महाराज म्हणाले, बाबा छान छान, तुम्हाला प्रमोशन मिळाले, मला आनंद आहे. महाराज पुढे काय म्हणतात, पण म्हणाले जपात गाडी ठेवू नका, गाडीत जप करा. काय म्हणाले, गाडीत जप करा. नाही तर गाडीतच बसाल आणि जपाला विसरून जा. तसं करू नका, गाडीत बसा, गाडीचा उपभोग घ्या, पण जपाला विसरू नका. नाही तर आपल्याकडे असं काही आलं की आपण त्या भगवंतांचं स्मरण करायला विसरून जातो. म्हणून तसं सांगितलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आपण जर कुठल्याच गोष्टीत आसक्ती ठेवली नाही तर सहजपणे या संसारातून बाहेर पडू शकतो. चिक्कूच्या बीप्रमाणे. आपला नेहमीचा दृष्टांत. ओके, आता सध्या कसले दिवस आहे, आंब्याचे दिवस आहे. ओके, आंब्याचा रस काढायचा, ती कोय किती स्वच्छ करावी लागते, ती साल सुद्धा किती स्वच्छ करायला लागतं, सोडून सोडून त्याचा रस काढावा लागतो. जसं चिक्कूचं आहे का, नाही, त्याची बी सहज बाहेर पडते. त्या चिक्कूच्या बीला गर लागलेला नसतो, पण ती आंब्याची कोय मात्र बरपटलेली असते रसाने. तसं या संसारात आपण बरपटायचं नाही. जर आपण बरपटलो, आसक्त झालो तर बाहेर पडायला अवघड आहे. चिक्कूच्या बी सारखं अलग राहिलं म्हणजे तटस्थपणे पटदिशी बाहेर पडता आलं पाहिजे. त्यासाठीच सांगितलं ना, ममत्व ठेवायचं नाही, मी माझं म्हणायचं नाही. श्री महाराजांच्याच आईचा एक आपण प्रसंग बघूया. श्री महाराजांची आई म्हणजे काम आहे ती म्हणाली महाराजांना, गणू, महाराजांचं नाव गणेश होतं ना, गणू म्हणायची आई त्याला, गणू मला काशी यात्रेला घेऊन चल, मला काशी यात्रेला घेऊन चल. महाराज म्हणाले, ठीक आहे आई, तुझी इच्छा आहे ना, तुला घेऊन जातो. आता त्या काळात काशी यात्रेला जायचं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. पायी जायला लागायचं. मग 2 महिने आधीपासून तयारी सुरू झाली. आता सुद्धा 2 महिने आधी बुकिंग करावंच लागतं. ओके, त्या काळात पायी जायचं म्हणजे सगळी तयारी करायला लागायची. आणि बरोबर सगळी महाराजांची माणसं म्हणजे आम्ही पण येणार काशी यात्रेला तुमच्याबरोबर, बरीच माणसं जाणार होती. आता महाराजांच्या आईला घेऊन जायचंय काशी यात्रेला. आता काय झालं, महाराजांची आई म्हणली, आता काशी यात्रेला जायचं, मला यायला काही लगेच मिळणार नाही, सहज 5-6 महिने जाणार. घरावर लक्ष कोण ठेवणार, माझ्या घरावर लक्ष कोण ठेवणार, आलं माझं घर, घरावर लक्ष कोण ठेवणार. म्हणून ती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगायची, मी आता काशी यात्रेला जाणार आहे, माझ्या घरावर लक्ष ठेवा, माझ्या घरावर लक्ष ठेवा. महाराज सगळं ऐकून घेत होते. 2 दिवस आधी निघायच्या आधी परत आईने कुणाला तरी सांगितलं, आता मी परवा जाणार आहे बरं का काशी यात्रेला, माझ्या घरावर लक्ष ठेवा. महाराजांनी काय केलं, त्यांचे नेहमीचे पुरोहित होते, त्यांना बोलावलं. पुरोहित आले आणि सांगितलं, संकल्प करा, आईच्या हातात पाणी घाला, आई घरावर तुळशी पत्र ठेव, आई घरावर तुळशी पत्र ठेव. संकल्प झाला. काय गणू तू असं काय, मग म्हणले आता तुला काळजी नाही ना, माझ्या घरावर लक्ष ठेवा, माझ्या 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 हे तुझं बास होईल. आता तू कशी निर्धास्तपणे काशी यात्रेला येशील. आणि खरोखर 10 मिनिटात गावातल्या लोकांनी घरातली मोठी नव्हती ती सगळ्या वस्तू घेऊन गेले. घर एक काम झालं आणि घराचा ताबाही कुणीतरी घेतला. आता माझं काही राहिले का, अजिबात राहिलेलं नाही. तसं आहे या संसारात, माझं काही आहे का, केवळ राहिलेले सांगितलेलं लक्षात ठेवायचं, या जगात माझं काहीही नाही, मी कुणाचा नाही. म्हणून एका सुभाषितकाराने फार छान म्हटलंय, धनानि भूमौ पशवश्च गोष्टी, भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहस्थिताया परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीव एवहा. काय म्हटलेलं आहे, धनानि भूमौ, धन भूमी म्हणजे आपले जे काही धन आहे ते,
भूमी म्हणजे आपलं घर, कशावशची गोष्ट आहे. त्याला गोठ्यात जनावर असायची, आता गाड्या घोड्या आपल्या 4 चाकी गाड्या पार्किंग मध्ये असतात त्या. या तुमच्यावर कधी येणार आहेत का? तुम्ही देह ठेवाल तेव्हा कोणी तुमच्यावर येणार नाही. पत्नी कुठपर्यंत येणार? दरवाजापर्यंत येणार, हो की नाही? बाजूचे तुमचे मित्र सगळे सोयरे स्मशानापर्यंत येणार. आणि हा देह ज्याचे आयुष्यभर लाड पुरवले, चोचले पुरवलेले आहेत, तो देह इथेच राहणार आहे चितेवरती. तो येणार आहे का परलोक मार्गी जाताना? तो येणार नाही. मग परलोकात जाताना काय येणार आहे? फक्त तुमची कर्म येणार आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला इथेच ठेवून जायचं आहे, यात काहीही न्यायचं नाही. कारण आपलं काही आहे का? येताना काही आणलं होतं का? काहीही नाही. तसंच जायचं आहे हे लक्षात ठेवलं की मग आपल्याला या संसाराची आसक्ती राहत नाही. बाबा बेलसरांचाच एक प्रसंग ऐकला. आपल्याला माहितीये बाबा अखंड नामस्मरण करायचं. महाराजांचा अनुग्रह घेतलेला होता, विश्वास होता महाराजांवर. पण त्यांना असं वाटायचं की म्हणावं तेवढं मी नामात रमून जाते, रमत नाही, लय होत नाही माझ्या नामामध्ये, लय होत नाही. सारखं म्हणजे ह्या दृश्य जगातल्या वस्तू मला सुख देतील असं म्हणून मी त्या वस्तूमध्येच रमतो थोडासा. माझी पत्नी मला सुख देईल, माझी मुलं मला सुख देतील, माझं घर मला सुख देईल, आपल्याला जसं वाटतं तसंच त्यांना थोडं थोडं वाटत. हे त्यांच्या लक्षात आलं, म्हणजेच माझी अजून आसक्ती कमी झाली. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आसक्ती कमी झाल्याशिवाय मी नामात रमणार नाही. म्हणून त्यांनी महाराजांना विचारलं, बरेच वेळा विचारलं, महाराज असं काहीतरी करा की माझं या दृश्य जगावरचं भान संपुष्टात येईल, दृश्य जगावरचं भान संपुष्टात येईल. महाराजांनी 2-3 वेळा ऐकून घेतलं. एकदा असं झालं की 1942 साली मुंबईमध्ये बरेच बॉम्बस्फोट झाले. ओळीने असे 2-4 बॉम्बस्फोट झाले 8-8 दिवसांनी. त्यावेळेला निम्मी मुंबई खाली झाली, सगळेजण आपापल्या गावी निघून गेले घाबरून. आणि बाबा बेलसरे मूळचे हैदराबादचे, त्यांनाही असं वाटलं की आपण आता हैदराबादला जावं का, या मुंबईत राहणं फार धोक्याचं वाटतं. म्हणून त्यांनी महाराजांना विचारलं, काय करू मी, हैदराबादला जाऊ का? महाराजांनी काय जायची जरुरी नाही. महाराज म्हणजे त्यावेळेला वाणी रूपातले महाराज होते, प्रत्यक्ष देहातले महाराज नव्हते, वाणी रूपातले महाराज होते. त्यावेळेला ते मालाडला होते ना, कारण पूज्य तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून महाराज बोलायचे. आणि केतकर कुठे राहत होते? मालाडला राहत होते. त्यावेळेला महाराज म्हणाले, कुठे जायची जरुरी नाही, इथे मालाडला खालची खोली रिकामी, तिथे येऊन राहा. जे माझं होईल ते तुमचं होईल, तुमचं होईल ते माझं होईल, काही कुठे जायची जरुरी नाही. बाबा म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही. 2 दिवसात येतो, सगळी आवरावर करतो सामानाची आणि इथे येऊन राहतो. बाबांनाही आनंद झाला, आपल्याला गुरुजवळ राहायला मिळेल. महाराज म्हणले, कसली तयारी करताय? सामानाची बांधाबांध वगैरे काही करायची नाही म्हणले. अंगावरच्या कपड्यावरती फक्त यायचंय. काय तुमची 5-6 पुस्तकं असतील, 10-12 पुस्तकं असतील, कारण ते प्रोफेसर होते ना, तेवढी फक्त घेऊन यायची आणि बायको तुमची. बाकी काही आणायचं नाही, एक चमचा सुद्धा आणायचा नाही. मग काय करायचं त्याचं? काही नाही, आजूबाजूच्या स्टेशनवरचे हमाल वगैरे बोलवायचे किंवा गरीब लोक बोलवायची, त्यांना सांगायचं काय घरातलं हवं ते घेऊन जा, काय हवं ते घरातलं घेऊन जा, इथे तुम्ही रिकाम्या हाताने यायचं आहे. आपल्यासारखा मनुष्य आला असता का? अरे बापरे, इथे सगळं ठेवून यायचं, काहीच आणायचं नाही, पटलं असतं नाही. पण बाबांना पटलं, कारण शेवटी गुरु होते ना. कारण महाराजांनी स्पष्ट सांगितले, तुम्हाला तो अनुभव हवाय ना, की या दृश्य जगावरचं भान माझं हरपून गेलं पाहिजे, नको आहे मला, हे दृश्य जग सत्य आहे, ही जी अजून माझी भावना आहे जायला पाहिजे ना, यासाठी हे करायचं आपल्याला. आणि म्हणून बाबांनी त्यांचं ऐकलं आणि बाबांच्या पत्नीने पण ऐकलं आणि दोघं नवरा बायको अंगावरच्या कपड्यानिशी मालाडला खालच्या खोलीत येऊन राहिले. कुणीतरी बाबांना विचारलं, कसं काय म्हणे तुम्हाला हे शक्य झालं? तेव्हा बाबांनी असं सांगितलं, अहो हा तर म्हणे सौदा खूपच म्हणाले सोपा होता, त्या कमी पैशात होता. कारण म्हणाले, मला काय मिळणार होतं, दृश्य जगावरचं भान माझं जाणार होतं, त्याच्याबद्दल संसार केला हे काहीच नाही.
त्याच्याबद्दल संसारातल्या वस्तू दिल्याने काहीच नाही. म्हणून तर मी आलो. आणि वहिनींना विचारलं, म्हणजे बाबांच्या पत्नीला, की पत्नीचा म्हणजे स्त्रियांचा किती मोह असतो की नाही. स्वयंपाकघरातल्या वस्तू, घरातल्या वस्तू असतो. स्त्रीचा मोह जास्त असतो, ती आसक्त असते, कारण तिचा संसार असतो तो. पण त्या सुद्धा एका चमच्यात सुद्धा त्यांचा जीव अडकला नाही. त्या आल्या आणि दोघ जण येऊन राहिले तिथे. आणि महाराजांनी बाबांच्या पत्नीला असं म्हटलेलं आहे की माय, महाराज नेहमी माय म्हणायचे, माय तुम्ही माझं ऐकलं, तुम्ही माझं ऐकलं. कारण म्हणाले माझ्या बोलण्याला सुद्धा जोर येणं कारण मी सुद्धा हे केलेले आतापर्यंत बरेच वेळा. माझ्या संसारात तुळशीपत्र ठेवलेले आहे अनेक वेळा, म्हणून माझ्या बोलण्याला किंमत आहे, म्हणून तुम्ही आलात. हे महत्वाचे, कारण जो आधी करून दाखवतो त्यालाच बोलण्याचा अधिकार आहे, आणि त्याचाच दुसरा मनुष्य ऐकतो. नाही तर दुसरा मनुष्य काय म्हणे, मी काय सोपं आहे का, तुम्ही करून दाखवा बरं. पण महाराजांनी एक केलं होतं. आणि म्हणाले, महाराज म्हणाले बाबांच्या पत्नीला, माय काळजी करू नको, तुम्ही तुमचा सगळा संसार कुणाला दिलाय, जनता जनार्दनाला दिलेला आहे. कुणाला दिलाय, जनता जनार्दनाला दिलेला ना, तो काही तुम्हाला कमी पडू देणार नाही. आणि तसंच झालं. बाबांना अनेक ठिकाणून पेपर तपासण्यासाठी एक्झामिनर म्हणून बोलावण्यात आलं आणि भरपूर पैसा मिळाला. आणि आधीच्या सारखा प्रपंच, त्यापेक्षा सुद्धा जास्त चांगला प्रपंच त्यांचा पुढे झालेला आहे. पण त्याच्यातली आसक्ती पूर्ण गेलेली आहे. पण ही तयारी बाबांनी दाखवली म्हणून, अशी तयारी दाखवण्याची तयारी आपल्या मनाची व्हायला पाहिजे. तुळशी पत्र ठेवता आलं पाहिजे झटकशी. आई काशी यात्रेला निघाले तेव्हा महाराजांनी सांगितलं ना, घरावर तुळशी पत्र ठेव. तुळशी पत्र ठेवायचं म्हणजे काय, याचा अर्थ काय, हे सगळं देऊन टाकलं. आपल्या देहातून जेव्हा प्राण जातात तेव्हा सुद्धा त्या देहावर तुळशी पत्र ठेवलं जातं, की हा देह आता दिला, तुला समर्पित. तुळशी पत्र ठेवण्याचा अर्थच तो आहे. आणि नंतर खरोखरच बाबांना अनुभव आला आणि बाबांचा त्या नामामधील लय होऊ लागला आणि ते पूर्ण रमून गेले. त्यांची समाधी अवस्था लागू लागली. कारण का, कुठल्याही गोष्टीची आसक्ती त्यांना राहिली नाही. हा अनुभव महाराजांनी बाबांना दिले. सद्गुरू असं करतात. पण सद्गुरू जर आपण तशी इच्छा व्यक्त केली पाहिजे. नाही तर महाराज म्हणतात तसं, सगळी गिराईकं त्या मिसळण्याच्या डब्यातल्याच गोष्टी हव्या असतात सगळ्यांना, हिंग, जिरे, पोळी, हळद. माझी कस्तुरी ती कोणीच मागत नाही, पण बाबांनी कस्तुरी मागितली म्हणून त्यांना कस्तुरी मिळालेली आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून ते कुठल्याही गोष्टीत आसक्त झालेले नाही. आणि खरोखरच सगळे संत असेच असतात. ते या देहाला आपलं अजिबात मानत नाही, या देहात आसक्त होत नाही. म्हणूनच त्यांची केव्हाही देह सोडून जायची तयारी असते. ते सांगतात की नाही आपल्याला, अमुक दिवशी मी देह ठेवणार आहे. त्यांची गात्र विगलित होत नाहीत. आपल्या पुढीतून प्राण जाता जात नाही, म्हणजे अजून आपल्याला अनुभव नाहीये, पण बाकीच्यांचा अनुभव आपण घेतो ना, हो की नाही. एवढं सोपं नसतं, कारण का आपला जीव इथे अडकलेला असतो. पण त्यांचा जीव कशातच अडकलेला नसतो, या जगातल्या कुठल्याही गोष्टीत अडकलेला नसतो. एवढंच काय, त्या देहात सुद्धा अडकलेला नसतो. कारण त्यांनी म्हटलंच आहे समर्थाने सुद्धा, आम्ही वस्ती केली रामी, राम नामामध्ये आम्ही वस्ती केली, आस्था नाही देह धामी. हा देह आहे ना, हा देह म्हणाले काय आहे, म्हणाले धाम आहे, घर आहे. या देहधामामध्ये आमची वस्ती नाही. आम्ही कुठे वस्ती केली, राम नामामध्ये वस्ती केली. कारण हा देह हे आपल्याला काही दिवसापुरतं मिळालेलं घर आहे. काही दिवसापुरतं मिळालेलं घर आहे. कधी ना कधीतरी हे सोडून जायचं आहे. आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं, 11 महिन्याचा करार झाला की आपल्याला भाड्याचं घर सोडावं लागतं. तसं हा देह सुद्धा आता किती दिवसांचा आपला करार आहे आपल्याला माहिती नाही, पण केव्हाही सोडून जायची तयारी पाहिजे. त्यासाठी सांगितलेलं आहे, आसक्ती नको. मग काय करायचं, त्यासाठी नाम घ्यायचं. कारण आसक्ती घालवणं एवढं सोपं नाही.
म्हणून सांगितलेलं आहे की नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. आणि ह्याच्यात काय सांगितलंय, नामात रंगून या व्यवहारी सर्व भोग सेवावे किंवा भोगावे. नामात रंगून जा सांगितलेलं आहे. त्यात तुम्ही रंगून गेलात तरच तुम्हाला हे शक्य आहे. मग रंगून जातो का आपण? नाही जात, लगेच जात नाही. का रंगून जात नाही? कारण आपल्याला त्या ईश्वराबद्दल प्रेम नसतं, खरी आस्था नसते की तोच करता करत आहे, तोच मला सांभाळणार आहे, ही श्रद्धा आपली पूर्णपणे नसते. कुठेतरी मीपणा असतो ना, तोवर आपण त्या परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाते, तोवर आपण नामात रंगून जात नाही. म्हणून सांगितलंय पुन्हा पुन्हा नाम घेत राहा, घेत राहा, घेत राहा. त्या नामाचा अनुभव हळूहळू येईल. प्रेमाचं पात्र बदलायचं आपल्याला. आपलं प्रेम कुठे आहे? प्रपंचात आहे, संसारावर आहे, आपल्या माणसांवर आहे, आपल्या गोष्टींमध्ये आहे. ते प्रेम हळूहळू आपल्याला भगवंतांकडे वळवायचं आहे. मग ते वळणार नाही का? वळेल. ह्या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आता जी मुलगी असते, लहान असते, ती आपल्या माहेरी राहत असते, त्यावेळेला तिचं प्रेम कुणावर असतं? तिच्या आई वडिलांवर असतं, तिच्या माहेरच्या घरावर असतं, तिच्या भावंडांवर असतं, तिच्या मैत्रिणींवर असतं. पुढे ती संसार करते, म्हणजे तिचा विवाह होतो, त्यावेळी ती हळूहळू विसरते की माहेरच्या माणसांना विसरते. नवीन नवीन असतं, माझ्या माहेरी असतं, माझ्या माहेरी असं असतं, माझ्या माहेरी असतं. नंतर ती विसरून जाते. उलट सुरू होतं, माहेरी गेली की माझ्या घरी असं असतं, हो की नाही? म्हणजे प्रपंचातलं किंवा प्रेमाचं पात्र बदललं की नाही. म्हणजे ती पतीच्या प्रेमात पडते, पतीची माणसं आहेत त्यांच्या प्रेमात पडते, सर्वस्व ती अर्पण करते. पुढे ती कोणाची तरी आई होते, मग त्या मुलांबद्दल तिचं प्रेम वाटतं. म्हणजे पतीचं प्रेम आता मुलांवरती येतं, मुलांचं प्रेम नंतर नातवंड झाले की नातवंडांकडे. म्हणजे प्रेमाचं पात्र बदलता येतं, त्यात काही अवघड नाही. तसं प्रपंचावरचं जे प्रेम आहे ते आपल्याला परमेश्वराकडे हळूहळू वळवता येतं. त्यासाठी एकच उपाय म्हणजे सांगितलेला आहे, काय? नामस्मरण. आणि ते नामात रंगून या सांगितलं. आणि नाम हळूहळू हळूहळू घ्यायला सांगितलं की आपण घ्यायला लागलो. कुणीतरी सांगितलंय नामस्मरण करा, म्हणून आपण करायला लागतो. ओके, नाम घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग नवीन नवीन काय होतं, नामस्मरण चालू केलं की लगेच त्याचा फायदा दिसत नाही पडला. पहिली पायरी नेहमीचीच असते. मनात वाईट वासना आली की ती वासना म्हणजे ते वाईट कृत्य आपण करून मोकळे होतो. पण नामात तसंच राहून राहायला लागलो, पुन्हा पुन्हा नाम घेत राहिलो की दुसरी पायरी काय येते की नाम घेता घेता आपल्या मनात जरी वाईट वासना आली तरी वाईट वासनेची कृती किंवा ती कृतीत लगेच आणलं जात नाही. ही दुसरी पायरी झाली. तिसरी पायरी काय की म्हणाले, तसंच नाम चालू ठेवलं हळूहळू की म्हणाले आपल्या मनात पाप वासना येतच नाही. सगळ्या येतात वासना, इच्छा, त्या सत्वासना, सद्वासना, चांगल्या वासनाच येतात. आणि चौथी पायरी अशी सांगितलेली आहे की म्हणाले हळूहळू जसं नामस्मरण करत राहू तस तसं म्हणाले या नामामुळे असं होतं की मनामध्ये कुठली वासना येतच नाही ना. ती वासना यायला जागाच उरत नाही, कारण तिथे परमेश्वरच भरून राहिलेला असतो. ही चौथी पायरी आहे. पण या नामाचा अनुभव आपण घेतला पाहिजे असं सांगितलं. आणि त्यासाठी म्हणाले नामात रंगून या, रंगून जायचंय. हे रंगून जाणं काय आहे? काय आहे रंगून जाणं? बघा, आपल्या घरात छोटं बाळ आलं तर त्या बाळाच्या सगळ्या गोष्टी आपण मनापासून करतो की नाही, त्या बाळामध्ये अगदी रंगून जातो, हो की? सगळ्या गोष्टी करतो, दिवस जातो, रात्र जातो, रात्र जाते, पण त्या बाळाच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण रमून जातो. का? कारण आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम असतं, आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम असतं. तसंच देवाबद्दल सुद्धा प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेमाच्या धाग्याने आपण भगवंतांना आपल्या जवळ आणायचं आहे. म्हणून म्हणतंय भगवंताबद्दल प्रेम पाहिजे, भक्तिभाव पाहिजे, आर्तता पाहिजे, म्हणजे आपोआप आपल्याला नामात रंगून जाता येतो.
आपल्याला माहितीये ज्या वेळेला रासलीला करायची होती भगवंतांना, त्यावेळेला भगवंतांनी रासलीला सुरू केली, त्यावेळेला त्या सगळ्या गोपिकांना अहंकार झाला. बघा, बाकीच्या सगळ्या स्त्रिया त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत, कारण भगवंत आमच्याबरोबर रासलीला करायला लागले, असा अहंकार मनात आला आणि भगवंत अंतर्धान पावले. भगवंत काय म्हणले, गोपिकांनो इथेच चुकलात, अहंकार मनात आला, आम्ही कुणीतरी वेगळे आहोत, आम्ही कुणीतरी श्रेष्ठ आहोत, आणि भगवंत अंतर्धान पावले. दिसेनासं झालंय. इतका वेळ जो भगवंत सगळ्यांशी खेळत होता तो दिसेनासा झाला. असा दिसेनासा कसा झाला? खरं तर भगवंत सर्वत्र आहे की नाही? आपल्यामध्ये आहे, सगळीकडे, इथे इथे आपल्याला सुद्धा दिसत नाही का? अहंकार काय आहे? अहंकार. आणि त्यामुळे झालं काय, आता गोपिका व्याकुळ झाल्या. त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकलो, आपल्या मनात अहंकार निर्माण झाला. देवा देवा आम्हाला क्षमा करा, आम्ही आम्हाला खूप श्रेष्ठ समजलो, वेगळं समजलो, आम्हाला वाटलं आम्ही कात्यायनी व्रत केलं म्हणून तुम्ही आम्हाला प्राप्त झाला, आम्ही चुकलो. आणि त्या व्याकुळ होऊन रडायला लागल्या, अक्षरशः रडायला लागल्या, त्या वाडीमध्ये गडागडा लोळायला लागल्या. त्यावेळेला भागवतामध्ये श्लोक आहेत, 14 श्लोकी गोपीगीत आहे. 14 श्लोकी गोपीगीत आहे. ते गोपीगीत असं आहे की एक एक गोपी आपली मनोभावना त्यातून व्यक्त करते. त्यावेळेला ते गोपीगीत छान एका सुरात त्या म्हणत होत्या का? नाही, त्या रडत रडत म्हणून, त्या रडत रडत म्हणून, त्या व्याकुळ म्हणून म्हणत होत्या. त्या कुठे गाणं शिकल्या होत्या का? नाही. पण शुक भगवंतांनी असं वर्णन केलेलं आहे, परीक्षिता त्या सगळ्या गोपी सुरात रडत होत्या. कशा रडत होत्या? सुरात रडत होत्या. आणि त्यांचं रडणं सुद्धा सुरात होतं. का? कारण भगवंतांबद्दल प्रेम होतं, आर्तता होती. भगवंत आम्हाला पाहिजे, आत्ता पाहिजे, अशी आर्तता असली की आपोआप सगळं ते होतं. महाराज नेहमी म्हणायचे, तुकाराम महाराज कधी गाण्याच्या क्लासला गेले का हो? पेटी तबला शिकले का? सूर शिकले का? कुठले राग शिकले का? नाही. पण त्यांनी गाणं म्हटलं, त्यांनी भजन म्हटलं की ते सगळेजण ऐकायला घ्यायचे, आम्ही चिमण्या सुद्धा घ्यायच्या. का? कारण त्यांच्या भजनामध्ये, म्हणण्यामध्ये प्रेम होतं, विठ्ठलाबद्दलचं प्रेम होतं, आर्तता होती. हे प्रेम पाहिजे आपल्या मनात, म्हणजे मग आपण रंगून जातो, नाही तर नाही रंगून जात. नाहीतर मग आपण जे भजनी मंडळात जातो आणि गाणी गातो, भजनं म्हणतो, आपल्याला वाटतं आम्ही भजनं म्हणतो, देवाची भजनं म्हणतो. बरोबर आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण जास्ती करून लक्ष कुठे असतं? तबला पेटीमध्ये असतं. सूर लागला का नाही, तालात आला का नाही, आमचं गाणं चांगलं झालं की नाही, आमचं भजन चांगलं झालं की नाही. समोरच्या प्रेक्षक वर्गाला लगेच आपण विचारतो कसं झालं आमचं भजन, आमच्या स्पर्धेत नंबर येणार की नाही. म्हणजे आपलं लक्ष कुठे असतं? तिकडे असतं. आपण भगवंतांसाठी गात नसतो, भगवंतांबद्दल प्रेम आहे म्हणून गात नसतो, तर आपण फक्त आपल्यासाठी गात असतो की आम्हाला बक्षीस मिळावं. मनुष्य हा असाच आहे, तो अनेक स्तोत्र म्हणतो, पाठांतर सुद्धा करतो, धडाधड पाठ करतो, पण काय उपयोग त्याचा? गीता पाठ करतात, मनाचे श्लोक पाठ करतात, कितीतरी लोक स्तोत्र पाठ करतात, धडाधड पाठ करतात, आवर्तनच आवर्तन करतात. विष्णू सहस्त्रनाम नाही 10 वेळा झालंच पाहिजे, 11 वेळा झालंच पाहिजे, 2 तासात भगवद्गीता झालीच पाहिजे. मग भराभर 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 ती म्हटली जाते, किंवा ती आवर्तन एका पाठोपाठ एका पाठोपाठ एका पाठोपाठ म्हटली जातात, कारण त्या वेळेत ती संपवायची असतात, एवढी आवर्तन झालीच पाहिजे. पण त्यात भाव असतो का? मग त्यात भाव नसतो. त्यात फक्त वेळेचं बंधन असतं म्हणून तशी ती आवर्तन केली जातात, किंवा बक्षिसासाठी पाठांतर केलं जातं. आम्हाला 21,000चं बक्षीस मिळणार आहे म्हणून पाठांतर केलं जातं. चांगलीच गोष्ट आहे, त्या निमित्ताने आपण पाठ करतो, हे खरंच आहे. नाहीतर गीतेला कोणी हातही लावला नसता, काहीतरी आम्ही दाखवायलाच लागतं. पण पाठ झाल्यावर तरी कधी कधी जे लहानपणी सुद्धा आपण भोगून घेतो की नाही, तशी गीता आपण भोगतो, स्तोत्र भोगतो, की बक्षिसासाठी, कीर्ती मिळावी म्हणून, पुरस्कार मिळावे म्हणून. पण कधीतरी असा विचार केला पाहिजे की त्या भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, आणि ते आचरणात पण आणलं पाहिजे.
आणि आचरणात तेव्हा येईल जेव्हा आपण त्याच्यात रंगून जाऊ, एक एक श्लोक शांतपणे म्हणू, अर्थ समजून घेऊन म्हणू, त्यावेळेला आपोआपच रंगून जाऊ ना. अर्जुन उवाच, काय म्हणला अर्जुन, हे समजून घेतलं की तो आपोआपच अर्जुनाचा भाव येईल, हो की नाही, आणि आपणच अर्जुन होईल, हो की नाही. कारण माऊलींनी म्हटलंय ना, अर्जुनाची पंक्तीत बसून तुम्ही ऐका, अर्जुन मग तुम्ही भगवद्गीता ऐका, असं माऊलींनी म्हटलंय. मग आपल्याला जर अर्जुन व्हायचं असेल तर तो अर्जुनाचा भाव आपल्या मनात आला पाहिजे. म्हणजे अर्थतेने जर आपण म्हटलं तर आपल्याला ते जास्ती समजेल, उमजेल. नुसतं भोगपट्टी करून काही उपयोग नाही. आपले आद्य शंकराचार्य त्यांनी एकदा बघितलं, कुठेतरी एक मनुष्य होता, बराच वयस्कर झालेला होता, म्हणजे आता अगदी कधी जाईल सांगता येत नव्हतं, इतका तो म्हातारा झालेला होता, वय आयुष्य संपत आलं. आणि त्यावेळेला तो संस्कृतचं व्याकरण तयार करत होता, संस्कृतच्या व्याकरणाचा अभ्यास करत होता. त्यावेळेला शंकराचार्यांनी त्याला एकच सांगितलं, अरे बाबा, आता तुला पहिलं ते दिसायला लागलेलं आहे, आता तू व्याकरणाचा अभ्यास करून काय करणार आहेस, त्यापेक्षा तू काय कर, त्या गोविंदाचं भजन कर, त्याचं स्मरण कर, ते सोपं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे, कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शेवटी म्हणजे मूढमते, अरे मूढ बुद्धीच्या मनुष्या, तू फक्त काय कर, नामस्मरण कर, बाकी काही अभ्यास केला नाही तरी चालेल, पण मनापासून त्या भगवंतांचं स्मरण कर. त्यामुळे तू रंगून, इतका रंगून जा, इतका रंगून जा की आपोआप या संसाराची आसक्ती कमी होईल. या प्रवृत्ती मार्गावरून आपण निवृत्ती मार्गाकडे कधी जाऊ, आपला पाय हळूहळू निवृत्तीकडे कधी जाईल, आपल्याला वैराग्य कधी प्राप्त होईल, हेही तुझ्या लक्षात येणार नाही. म्हणून मूढ होते, तू काय कर, फक्त त्या गोविंदांचं गोड मधुर नाम आहे, अमृताहुनी गोड तुझे नाम, ते फक्त तू घेत राहा. म्हणून महाराज म्हणाले, नामात रमून या व्यवहारी सर्व भोग भोगावे, हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. हे जे शेवटचं पद आहे, भोगा संगे कुठे न गुंतावे, हे जर करायचं असेल तर आधी आपल्याला नामात रमून जायला हवं. त्याचा उपयोग काय होतो, तर आपले आपण जी आसक्ती असते या संसारातली ती हळूहळू कमी होते आणि आपोआप आपल्याला वैराग्य निर्माण होतं, असं सांगितलेलं आहे. आणि अशी ही श्री महाराजांची हाची सुबोध गुरूंचा यातली आपण दुसरी आर्या आज आपण त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. पुढच्या महिन्यात आपण तिसऱ्या आर्येकडे जाणार आहोत. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. जे काही आपल्याला आवडलं त्या अर्थातच सद्गुरूंनी माझ्याकडून घेतलं करून कुठे मी चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा करावी. धन्यवाद.